हॅलो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंद पियदस्सी, धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रति मंगलाची कामना करतो. त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रति मंगलाची कामना करतो. आज विशेष धम्मदेसना म्हणून प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास, हा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाच्या संदर्भात असेही म्हणतात की इतिहास हा दोन कारणांनी आठवावयाचा असतो. एक तर इतिहास हा माणसाला स्फूर्ती देत असतो, प्रेरणा देत असतो, आणि इतिहास हा माणसाला सावधगिरीचा इशाराही करत असतो. म्हणून या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा, म्हणजेच बोधिसत्व बाबासाहेबांच्या शब्दात क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. आज आपल्याला जे आज विशेष धम्मदेसना म्हणून यापूर्वी सुद्धा वर्धा के प्राचीन बौद्ध स्थल, अमरावती के प्राचीन बौद्ध स्थल, भंडारा के प्राचीन बौद्ध स्थल, चंद्रपुर के प्राचीन बौद्ध स्थल, बुलढाणा के बुद्धठाणा के प्राचीन बौद्ध स्थल, अशा या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे त्याचा पुरातात्विक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास वेगवेगळ्या प्रवचन मालिकेमधून ते विषय आपण ऐकलेले आहात. आज विशेष म्हणून नाशिक क्षेत्राचा, ज्याला पुण्यक्षेत्र म्हणतो आपण, आज आपण जे हिंदू बांधवांची जी क्षेत्र आहे, कोण पंढरपूर पुण्यक्षेत्र म्हणतात, कोणी नाशिक पुण्यक्षेत्र म्हणतात, कोणी पैठण पुण्यक्षेत्र म्हणतात. पुण्यक्षेत्र हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे. जसं आपण संघवंदनेमध्ये म्हणत असतो पुय्यं खेतं लोक साती. पुय्यं खेतं हा पाली धम्मलिपीतला शब्द आहे. पुय्यं खेतं म्हणजे पुण्यक्षेत्र. आता पुण्यक्षेत्र कुणाला म्हटलेलं आहे तर तथागत भगवान बुद्धांचे ज्या तीन रत्नांपैकी जे तिसरं अनमोल रत्न ते म्हणजे संघ रत्न, या संघ रत्नाला जे पुण्याची खेती करतात, आणि म्हणून असं जे पुण्यक्षेत्र, त्या ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावास करायचा, ज्या ठिकाणी भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य करायच्या, ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावास करायचा, ज्या ठिकाणी भिक्खूंच्या उपसंपदा व्हायच्या, ज्या ठिकाणी भिक्खूंच्या प्रवज्या व्हायच्या, ज्या ठिकाणी भिक्खू वास्तव्य करायचे, वर्षावास करायचे, अशा ठिकाणांनाच, ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहायचा किंवा भिक्खू संघाचा जे काही बौद्ध धम्माची जी काही मोठी मोठी प्रचाराची जी काही केंद्र होती, ज्या ठिकाणाहून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हायचा,
अशा क्षेत्रांनाच पुण्यक्षेत्र म्हटलं जात होतं. पुण्यक्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी पुण्य संपादन केल्या जातं, कुशल संपादन केल्या जातं, अशा क्षेत्रांनाच पुण्यक्षेत्र म्हटल्या जात होतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये यात्रेचं स्वरूप येऊन हिंदू धर्माने हा पुण्यक्षेत्र चोरून त्याला तीर्थक्षेत्र आणि पुण्यक्षेत्र म्हणजे कर्मकांडाचं ठिकाण म्हणून प्रस्थापित केलेलं आहे. आणि म्हणून आज नाशिक शहराचा इतिहास जो प्राचीन इतिहास आहे, नाशिक शहर केवळ त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमुळेच नाही. आपल्याला जर नाशिक म्हटलं तर त्या ठिकाणी ज्याला पांडव लेणी म्हणून अपप्रचार केला आहे. भारतात जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहेत त्या सर्वच बौद्ध लेण्यांना पांडव लेण्या म्हणून संबोधित करण्यात आलेला आहे. पांडवांचा आणि बुद्धाचा कुठेही संबंध नाही, परंतु त्या पांडव लेण्या हे पांडव 12 वर्ष अज्ञातवासात होते आणि ते अज्ञातवासात असताना एका रात्रीमध्ये पांडवांनी त्या लेण्या खोदल्या आणि सकाळी सकाळी कोंबड्याने आवाज दिला आणि त्या लेण्याचं काम राहून गेलं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक बुद्ध लेणीच्या संदर्भात एक दंतकथा, एक अंधश्रद्धा, लोकांमध्ये एक भ्रम आहे. आणि म्हणून त्या पांडव लेण्या नसून त्या आपल्याला नाशिक जर म्हटलं की नाशिकच्या फक्त त्रिरश्मी लेण्याच हाच इतिहास आपल्याला नाशिकचा माहित आहे. परंतु नाशिकला एक खूप मोठं वैभव आणि नाशिकचा खूप एक प्राचीन इतिहास नाशिक शहराला आहे. ज्याप्रमाणे प्राचीन शहर वाराणसी आहे, साकेत आहे, तर अशाच पद्धतीने नाशिक सुद्धा हे एक प्राचीन धम्मनगर, एक महानगर, एक बुद्ध धर्माचं मोठं केंद्र होतं. आणि म्हणून आज नाशिक शहराचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण नाशिक या शब्दाशी काही लोक काल्पनिक रामायणाशी त्याची अवधारणा जोडतात की त्या ठिकाणी रामाने लक्ष्मणाच्या माध्यमातून रावणाची बहीण शूर्पणखा हिचं नाक त्या ठिकाणी पंचवटीला नाशिकला कापलं आणि म्हणून त्याचं नाव नाशिक झालं, असं ही काल्पनिक रामायणाशी संबंध जोडला जातो. परंतु नाशिक हा शब्द मुळातच पाली धम्मलिपीतला शब्द आहे. आपण आटानाट या सूत्रामध्ये जर बघितलं, नासिका, सिंघानिका असे शब्द आपल्याला दिसतात. नासिका म्हणजे काय तर नाक, तर नासिका आणि नाक, नाशिक हा शब्द मुळातच पाली धम्मलिपीतला शब्द आहे. आणि म्हणून नाशिक हे जे शहर आहे, हे नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठी आहे. त्रिपिटकामधील सुत्त निपातात, सुत्त पिटकामधील सुत्त निपात जे त्रिपिटकाचा भाग म्हणजे सुत्त निपात नावाचा ग्रंथ आहे, बौद्ध ग्रंथ त्रिपिटक, त्याच्यातला सुत्त निपात या ग्रंथामध्ये पारायण वग्ग किंवा पारायण सुत्त, या पारायण सुत्तामध्ये म्हणा किंवा पारायण वग्ग मध्ये म्हणा, तर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर जे नाशिक प्राचीन बौद्ध स्थळ आहे, तर या गोदावरी नदीचा उल्लेख त्रिपिटकातील सुत्त निपातामध्ये, पारायण वग्गामध्ये किंवा पारायण सुत्त म्हणू शकतो आपण, या पारायण सुत्तामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आहे. आता या गोदावरी नदीचा उल्लेख कसा आहे की महाकोसल जनपदाचा जो राजा आहे, राजा प्रसेनजित यांच्या दरबारामध्ये एकेकाळी बावरी नावाचा राजपुरोहित त्याच्या दरबारामध्ये काम करणारा होता. काही दिवस तो तिकडे साकेत आणि श्रावस्ती या परिसरामध्ये तो राहायचा आणि नंतर त्यांनी संन्यासी जीवन स्वीकारल्याच्या नंतर हा राजपुरोहित बावरी हा उत्तर भारत सोडून या दक्षिण प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये तो या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठी एक आपला आश्रम उभा करतो आणि त्या आश्रमामध्ये तो त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो आणि काही दिवसांनी त्याचे 16 शिष्य सुद्धा होत असतात. तर बावरी नावाचा अर्हत भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य जे सुरुवातीला संन्याशी राहतात आणि नंतर ते श्रावस्तीला, हा बावरी आणि त्याचे 16 शिष्य श्रावस्तीला जातात आणि बुद्धाकडून प्रवज्या आणि उपसंपदा धारण करून प्रशिक्षित होऊन ते पुन्हा दक्षिण भारतामध्ये, दक्षिण भारतातील अमरावती नागार्जुन कोंडापर्यंत, तर या संपूर्ण गोदावरी परिसरामध्ये, गोदावरी नदीच्या ठिकाणी जिथे गोदावरी नदीच्या परिसरामध्ये ते बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात. आणि जी सातवाहनांची जी राजधानी आहे पैठण, जिला पालीमध्ये पतिठाण म्हणतात,
पतिठाण हा शब्द साचीच्या आणि भरूच स्तूपावर सापडतो. पैठणचे दान साचीच्या आणि भरूचच्या स्तूपासाठी पैठणवरून दान गेलेलं आहे, त्याचे शिलालेख आपल्याला साची आणि भरूचच्या स्तूपावर प्राप्त होतात. तर हे पैठणचं जे नाव आहे, जुनं नाव पतिठाण आहे. तर अशा पद्धतीने बावरी आणि त्याचे जे 16 शिष्य आहेत ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजे खास करून पैठण असेल, पंढरपूर असेल, नेवासे असेल, बीड असेल, औरंगाबाद असेल आणि नगर असेल, तर या संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये नांदेड असेल, नांदेड पर्यंत, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतातील अमरावती पर्यंत ते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात आणि ते गोदावरी नदीच्या ठिकाणी आश्रम बांधून राहत असतात. आणि म्हणून सुरुवातीलाच बुद्धांच्या कालखंडामध्येच दक्षिण भारतामध्ये बुद्धांचा शिष्य अरहत बावरी नावाचा भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य संपूर्ण दक्षिण भारतामध्ये नंदगिरी नांदेडला आणि सोबतच नाशिकला सुद्धा ते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बुद्धांच्याच कालखंडामध्ये अरहत बावरी नावाचा भिक्खू बुद्धाचा शिष्य आणि त्याचे 16 शिष्य हे यांचं ठिकाण पैठण सोबत आणि नांदेड नंदगिरी सोबत हे नाशिक शहर सुद्धा बावरी आणि त्यांच्या 16 अरहत भिक्खूंचं ते क्षेत्र आहे. म्हणून नाशिकला पुण्यक्षेत्र म्हटलं जातं. पुण्यक्षेत्र याकरता म्हटलं जातं कारण त्या ठिकाणी भिक्खू संघाचा गड होता नाशिक शहर. आणि त्याचप्रमाणे हा बावरी भिक्खू दक्षिण भारतामधलं तेलंगणामध्ये आजही बोधन नावाचं एक ठिकाण आहे आणि अमरावती आहे जी सातवाहन राजांची दक्षिण भारतातली राजधानी होती आणि महाराष्ट्रामधील पैठण ही त्यांची प्रांतिक राजधानी होती. इतरही सातवाहन नागराजांच्या राजधान्या, जुन्नर सुद्धा ही आर्थिक प्रांतिक राजधानी सातवाहन नागराजांची बौद्ध राजांची होती. आणि म्हणून बावरी आणि त्याच्या 16 शिष्यांनी या संपूर्ण नाशिक, नांदेड, पंढरपूर परिसरामध्ये दक्षिण भारत, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्राचाही काही भाग त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला होता. तर नाशिक, पैठण आणि जुन्नर, शिवनेरी हे अत्यंत बावरी भिक्खूंचे आणि त्यांच्या 16 शिष्यांचे अत्यंत महत्वाचे बुद्ध धर्माचे केंद्र होते. तर नाशिक नंतर आपल्याला माहित आहे की बावरी आणि त्याचे 16 शिष्य हे तर दक्षिण भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असतात बुद्धांच्या समकाळामध्ये. सोबतच आपल्याला माहित आहे पुन्न म्हणजे पुणे नगरातील पुन्न नावाचा व्यापारी व्यापाराच्या उद्देशानं श्रावस्तीला जातो आणि त्या ठिकाणी हा पुन्न नावाचा व्यक्ती, हा व्यापारी तथागत बुद्धांकडून प्रवचन आणि उपसंपदा प्रशिक्षित होऊन तो महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं प्राचीन नाव सुनापरांत होतं. महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या परिसराला बुद्धाच्या काळामध्ये सुनापरांत म्हणायचे. सुनापरांत म्हणजे सुना सुना म्हणजे शांत शांत असा प्रांत म्हणजेच प्रदेश म्हणून या महाराष्ट्र, गोवा, कोकणाला ओळखल्या जात होतं. तर बुद्धांच्याच कालखंडामध्ये बावरी आणि 16 शिष्य हे पहिल्यांदा आणि त्यानंतर पुन्न नावाचा हा अरहत भिक्खू आणि नंतर पुन्नचाच एक भाऊ दुसरा चुल्ल पुन्न, त्याचाच व्यापारी बंधू पुन्न आणि चुल्ल पुन्न आणि त्यासोबतच खूप कमी लोकांना माहित आहे की याच कोकण सुनापरांत महाराष्ट्रामधला बुद्धांच्याच कालखंडामध्ये इसी दिन्न नावाचा सुद्धा एक व्यक्ती बुद्धाकडून श्रावस्तीवरून प्रवचन धारण करत असतो आणि तो सुद्धा सुनापरांत म्हणजे आजच्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार बुद्धांच्याच वेळी या महाराष्ट्र, सुनापरांत, गोवा, कोकण या परिसरामध्ये झालेला आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये महान सम्राट अशोकांनी जे मोगलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये पाटलीपुत्र पटण्याला जे अशोकाराम महाविहार येथे तिसरी विश्व बौद्ध धम्म संगीती भरवली आणि देश विदेशामध्ये अरहत भिक्खूंना धम्म प्रचारार्थ पाठविण्यात आलं होतं. त्यापैकी महाधम्म रक्षित नावाच्या अरहत भिक्खूला या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र, सुनापरांत, गोवा, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र, पंढरपूर आणि नाशिक परिसरामध्ये सुद्धा अरहत धम्मरक्षित नावाच्या अरहत भिक्खून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेला होता. म्हणजे मौर्य काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा 100% बुद्धिस्ट होता. त्यानंतर
आजही नाशिकमध्ये मौर्य काळातील म्हणजे सम्राट अशोकांच्या मौर्य काळातील मातीच्या भिक्षापात्राचे तुकडे आजही नाशिक शहरामध्ये प्राप्त झालेले आहे। ते आपल्याला वेबसाईटवर पाहता येईल। कुठल्या तरी म्हणजे मौर्य काळातील एका बौद्ध भिक्खूंच्या भिक्षापात्राचे प्राचीन अवशेष नाशिकला मौर्य काळातील प्राप्त झालेले आहे। म्हणून आजही जे काही बुद्ध नदीचा आणि पर्वताचा, डोंगर आणि दरीचा आणि गिरीचा, पर्वतांचा खूप मोठा संबंध आहे। बुद्धांच्या जन्मापासूनच आपण नदीचा म्हणजे आपल्या महान सम्राट अशोकाने जेवढे काही 84,000 महास्तूप महाविहार बांधले किंवा जेवढ्या काही आपण बौद्ध लेण्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या पाहतो, ती सर्व बौद्ध लेण्या असो की कुठलेही प्राचीन बौद्ध स्तूप असो, महाविहार असो, ती सर्व नदीच्या काठावर, नदीच्या तीरावरच असतात। आणि म्हणूनच गोदावरी नदीच्या ठिकाणी हे जे नाशिक पुण्यक्षेत्र आहे, प्राचीन बौद्ध केंद्र, या नाशिक शहरामध्ये आताच अलीकडे ब्रह्मगिरी पर्वतामध्ये जे ब्रह्मगिरी पर्वत रांगा आहे नाशिकला, त्या ब्रह्मगिरी पर्वत रांगाच्या शैलीमध्ये मौर्य आणि सातवाहन काळातील विटांचे महास्तूप महावीरांचे अवशेष प्राप्त झालेले आहे। आणि म्हणून नाशिक हे क्षेत्र केवळ त्या ठिकाणी महास्तूप महाविहार मौर्य आणि सातवाहन काळातील ते तर प्राप्त झालेलंच आहे, आणि त्रिरश्मी बौद्ध लेण्या ज्याला तिरण्णू बौद्ध लेण्या म्हणतात, या लेण्या सुद्धा गोदावरी नदीच्या किनारी आहे। गोदावरी नदीचा उल्लेख मी पुन्हा सांगतो, गोदावरी नदीचा उल्लेख त्रिपिटकातील सुत्त निपात किंवा सुत्त पिटकामध्ये आपल्याला पारायण सुत्तामध्ये आठवतो। तर ही संपूर्ण गोदावरी नदी अरहत बावरी भिक्खू आणि त्यांच्या 16 शिष्यांनी या गोदावरी नदीच्या संपूर्ण परिसरामध्ये, ही गोदावरी नदी दक्षिण भारतापर्यंत वाहत असते। आजही आपण संपूर्ण गोदावरी नदीच्या ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर अनेक बौद्ध महास्तूप आणि बौद्ध महाविहार मौर्य राजांनी आणि सातवाहन नाग बौद्ध राजांनी बांधलेले आहे। आणि म्हणून पहिलं क्षेत्र जे मौर्य आणि सातवाहन राजांनी बांधलेलं आहे ते म्हणजे गोदावरी नदीचं अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे पैठण, ज्याला प्रतिष्ठान म्हणतात। तर हे पैठण शहर, या पैठण शहरामध्ये सुद्धा युआन शांगने भेट दिली होती। त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये म्हणतो की पैठणला एकूण 100 महास्तूप मी त्या ठिकाणी बघितले आहे। आजही आपण पैठण प्रतिष्ठान या शहरामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आजही गोदावरी नदीच्या काठावर नागघाट आहे। नागघाट आजही गोदावरी नदीच्या तीरावर पैठणला आहे। तर नागघाट हे कसं आहे, कारण सातवाहन जे राजे होते हे नागवंशी राजे होते, बुद्धिस्ट होते। सातवाहन राजांनी सर्व बौद्ध लेण्यांचंच खोदकाम केलेलं आहे। सातवाहन हे नागराजे होते, त्याच्यामुळेच पैठणच्या गोदावरी नदीच्या तीरावर नागघाट आहे। आणि सातवाहनांची राजधानी, अत्यंत शक्तिशाली राजधानी पैठण प्रतिष्ठान होतं। आणि या पैठणला सुद्धा सम्राट अशोकाच्या सोबतच सातवाहनांनी सुद्धा बौद्ध स्तूप बांधलेले होते, ते युआन शांगने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे। पैठण हे जसं गोदावरी नदीच्या ठिकाणचं प्राचीन पुण्य बौद्ध क्षेत्र आहे, तर त्याचप्रमाणे हीच गोदावरी नदी पुढे नाशिकला जात असते। तर नाशिकला सुद्धा गोदावरी नदी आहे। तर नाशिकच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्मगिरी पहाडाच्या पर्वत शैलीमध्ये प्राचीन मौर्य आणि सातवाहन काळातील बौद्ध महास्तूप महाविहाराचे अवशेष प्राप्त झालेले आहे। तसेच या गोदावरी नदीच्या किनारी त्रिरश्मी नावाच्या बुद्धिस्ट, महायान, हीनयान आणि वज्रयान पंथी बौद्ध लेण्या सुद्धा आहे। हीच गोदावरी नदी या नाशिक वरून हीच गोदावरी नदी दक्षिण भारतामध्ये प्रवेश करते। या दक्षिण भारतामध्ये गुंटूपल्ली नावाचं अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे आंध्र प्रदेशामध्ये, गुंटूपल्ली। या गुंटूपल्लीला सुद्धा मौर्य आणि सातवाहन काळातील भव्य बौद्ध महास्तूप आणि महाविहाराचे अवशेष, आणि हे सर्व गोदावरी नदीच्या ठिकाणीच आहे। या गुंटूपल्लीला बौद्ध महास्तूप, बौद्ध महाविहारासोबतच गुंटूपल्लीला अत्यंत सुंदर अजिंठा लेणीसारख्या गुंटूपल्ली बौद्ध गुफा सुद्धा आहे। तर हे गुंटूपल्ली नावाचं बौद्ध स्थळ सुद्धा गोदावरी नदीच्याच किनाऱ्यावर आहे। आणि हा संपूर्ण गोदावरी नदीच्या परिसरामध्ये मौर्य बौद्ध राजांनी आणि सातवाहन नागराजांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध महास्तूप महाविहार आणि बौद्ध लेण्या, बौद्ध गुफांचं खोदकाम केलेलं आपल्याला दिसतात। दक्षिण भारतामध्ये ही गोदावरी नदी जात असताना या दक्षिण भारतामध्ये
पश्चिम गोदावरी जिल्हा आणि जो काही पूर्व गोदावरी जिल्हा असे 2 जिल्हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि या संपूर्ण गोदावरी नदीच्या तीरावर प्राचीन बौद्ध महास्तूप, महाविहार आणि बौद्ध गुफांचा भरणा दिसतो. त्याचप्रमाणे या गोदावरी नदीच्या ठिकाणी जे पूर्वी गोदावरी जिल्हा आहे दक्षिण भारतामध्ये, तिथे अदुरू नावाचं प्राचीन बौद्ध स्तूप सुद्धा, प्राचीन बौद्ध महाविहार आहे. किंवा डिब्बा राजू डिब्बा असं आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा गोदावरी नदीच्या ठिकाणी आणखी असलेले एक बौद्ध महास्तूप, महाविहार अवशेष आहे. आणि सर्व बौद्ध महास्तूप दक्षिण भारतातील हे सर्व बौद्ध महास्तूप मौर्य सम्राटांनी, सातवाहन नागराजांनी, इक्ष्वाकू, सालंकयांनो, चुटू राजवंश आणि त्या ठिकाणी जे महातलवार असे जे काही बुद्धिस्ट राजे होऊन गेले दक्षिण भारतामध्ये, त्यांनी त्यांचा पुढे पुढे जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसतो. हे नाशिक शहर हा ज्याप्रमाणे वाराणसी शहर असेल किंवा साकेत प्राचीन शहर असेल, त्याचप्रमाणे नाशिक शहर सुद्धा हे प्राचीन बौद्ध धम्माचं एक व्यापारी केंद्रही होतं आणि बौद्ध धम्माचं एक मोठं धम्मनगर होतं. या नाशिक शहराचा उल्लेख महामयुरी या बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि तिब्बती लामाईझम परंपरामध्ये सुद्धा गोदावरी नदीला आणि नाशिक क्षेत्राला पुण्यक्षेत्र, पवित्र क्षेत्र म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख तिब्बती बौद्ध परंपरामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. तर नाशिक हे एक महाधम्म नगर होतं आणि बौद्ध भिक्षूंचं ते पुण्यक्षेत्र होतं आणि बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. सर्वप्रथम आपण नाशिक शहर हे किती जुनं शहर आहे, नाशिक शहराचा किती जुना प्राचीन इतिहास आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नाशिक, तुम्हाला कल्पना वाटत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की नाशिक शहर हे अत्यंत प्राचीन शहर आहे. या नाशिक शहराचा उल्लेख मध्य प्रदेशातील जे भरऊत स्तूप आहे, जो मौर्य आणि सातवाहन राज्यांनी पुढे त्याचा जीर्णोद्धार केला होता, तर हा भरऊत स्तूप जो मध्य प्रदेशातील आहे, या भरऊत बौद्ध महास्तूपांचे जे अवशेष आहे ते कलकत्त्याच्या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहे. तर या भरऊत स्तूपांच्या त्या शिलालेखांवर, भरऊत स्तूपांच्या बांधकामासाठी या नाशिक वरून आणि पैठण वरून आणि नंदगिरी नांदेड वरून साची आणि भरूचच्या बौद्ध स्तूपांसाठी धम्मदान केलेलं आहे उपासक उपासिकांनी, त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून नाशिक शहर किती प्राचीन शहर आहे याचा उल्लेख, नाशिक शहराचा उल्लेख भरऊत जे बौद्ध स्तूप आहे मध्य प्रदेशातील, त्या भरऊत बौद्ध स्तूपांच्या अवशेषांवर नाशिक शहराचा उल्लेख आहे. बघा काय उल्लेख आहे, नाशिकच्या गोरक्षित नावाच्या जे नाशिकचा गोरक्षित आणि त्याची पत्नी जी वसुक आहे, बघा नाशिकचा गोरक्षित नावाच्या नाशिकच्या गोरक्षित उपासकांची पत्नी, नाशिकच्या गोरक्षित नावाच्या उपासकांची पत्नी वसुक हिचे भरऊत बौद्ध स्तूपासाठी धम्मदान आहे असा उल्लेख पाली प्राकृत मध्ये भरऊतच्या स्तूपावर आहे. आणि सोबतच नाशिकचे रहिवासी आणि नाशिक या शहराचा उल्लेख 2000 वर्षापूर्वी, म्हणजे नाशिक या शहराचा उल्लेख स्वतः नाशिकमध्ये ज्या पांडव लेण्या म्हणून ओळखल्या जातात, ज्या त्रिरश्मी लेण्या आहे, या त्रिरश्मी लेण्यांमध्ये सुद्धा ज्या एकूण 25 ते 30 बौद्ध लेण्या आहे, नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यामध्ये नाशिक शहराचा उल्लेख स्वतः त्रिरश्मी बुद्ध लेण्यांमध्येच एकूण 14 ते 15 वेळा पाली धम्मलिपीतल्या भाषेमध्ये नाशिक शहराचा उल्लेख स्वतः नाशिक मधील त्रिरश्मी बौद्ध लेण्या, बौद्ध गुफांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. तर काय लिहिलेलं आहे, नाशिकच्या रहिवासी, म्हणजे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये काय लिहिलंय, नाशिकचा रहिवासी धम्मिक गामाचे या त्रिरश्मी बुद्ध लेणीसाठी किंवा तिऱ्हाण्णव बुद्ध लेणीसाठी दान आहे. नाशिक शहराचा उल्लेख साचीचा स्तूप जो जगप्रसिद्ध आहे, भरूचचा स्तूप आहे, मध्य प्रदेशातील बांधवगड नावाच्या बौद्ध लेण्या आणि खास करून मुंबई येथील कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये आणि जे पुणे जिल्ह्यातील जे काही बेडसे बुद्ध लेणी आहे, या बेडसे बुद्ध लेणी पुणे, कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई
बांधवगड बुद्धलेणी मध्य प्रदेश आणि भरूच महास्तूप आणि साची महास्तूप या ठिकाणी सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख आपल्याला सापडतो. एवढं ते प्राचीन नाशिक शहर आहे. नाशिक शहर तर 2000 वर्षापूर्वीच हे पुण्यक्षेत्र आहे. नाशिक म्हणजे जे काही महान सम्राट अशोकांनी जे स्तूपांचं निर्माण केलं होतं या जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 या साची आणि भरूचच्या स्तूपासाठी आपल्या महाराष्ट्रातून पैठण असेल, नाशिक असेल, नंदगिरी नांदेड असेल, भोकरदन असेल, नंदुरबार असेल आणि नाशिक या शहरामधून साची आणि भरूचच्या स्तूपाला दानाचे उल्लेख आजही साची नाशिक शहराचा उल्लेख साची भरूचच्या स्तूपावर आजही आपल्याला पाहायला मिळतो. नाशिक शहरातल्या बौद्ध उपासक उपासिकांनी व्यापाऱ्यांनी साची आणि भरूचच्या बौद्ध स्तूपांसाठी धम्मदान दिल्याचे पुरावे साचीच्या बौद्ध स्तूपावर आपण भरूचच्या बौद्ध स्तूपावर पाहू शकतो. म्हणजे महाराष्ट्रामधून त्या स्तूपांसाठी दान गेलेलं आहे. आता साची आणि भरूचच्या स्तूपांचे अवशेष आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपण नाशिक या शहराचा उल्लेख पाहतो. परंतु जर कल्पना करायला हरकत नाही, सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप बांधले या स्तूपांसाठी सुद्धा उपासकांचं, नाशिकच्या, पैठणच्या, नंदगिरी नांदेडच्या उपासक उपासिकांचं नक्कीच दान असेल. परंतु काळाच्या अनुसार ते शिलालेख किंवा शिल्पकला, त्या स्थापत्यकला, वास्तुकला नष्ट झाल्यामुळे आपल्याला ते सांगतायत, परंतु शक्यता मात्र नाकारता येत नाही. म्हणून गोदावरी नदीकाठी असलेले हे जे पैठण प्रतिष्ठान आहे आणि नाशिक हे प्राचीन भल्ले मोठे केंद्र आहे. या नाशिक आणि पैठणला सातवाहन नागराजांची आणि काही प्रमाणात महाक्षत्रप, क्षहरत आणि आभीर या राजांची सत्ता राहिलेली आहे. नाशिकला सातवाहन राजे, महाक्षत्रप नहपान आणि आभीर आणि क्षहरत राजे आणि जे काही ज्याला आभीर वंशाचा जो ईश्वर दत्त राजा याची सुद्धा काही काळ नाशिकला सत्ता होती. जेवढ्या काही राजांचा मी उल्लेख केलेला आहे ही सर्व राजे ज्यांनी बुद्ध धम्माला राजाश्रय दिले आहे. जेवढे काही मी आता बौद्ध राजांची नावं घेतली या सर्वच बौद्ध राजांनी या त्रिरश्मी बौद्ध लेण्या आणि जुन्नर, शिवनेरी आणि महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्यांसाठी योगदान आहे. सातवाहनांच्या सोबत वाकाटकांचं सुद्धा महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्यांसाठी अत्यंत महत्वाचं योगदान आहे. तर सातवाहन बौद्ध नागराजे जे आहे त्यांचे जे एक व्यापारी मार्ग म्हणून सुद्धा नाशिक होतं आणि अशा प्रकारे हे जे ठिकाण आहे अत्यंत महत्वाचं ठिकाण नाशिक आहे. तर या नाशिक सोबतच पैठण सुद्धा ज्याचा मी उल्लेख केलेला आहे, हे पैठण, नाशिक हे अत्यंत महत्वाचे प्राचीन बौद्ध केंद्र होते. या नाशिक या ठिकाणी पैठण या शहराचा उल्लेख जर आपण पाहतो म्हटलं तर पैठणचं जुनं नाव खरोखरच प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान नाव हे काही हिंदुइझम लोकांनी, ब्राह्मण लोकांनी दिलेलं नाही. प्रतिष्ठान हा शब्द साची आणि भरूचच्या स्तूपावर सापडतो. प्रतिष्ठानच्या उपासकांचे दान या साचीच्या महास्तूपासाठी धम्मदान असा उल्लेख साचीवर आपल्याला सापडतो. पैठण हे शहर अत्यंत महत्वाचं आहे नाशिक सोबतच. तर पैठण शहराचा उल्लेख जे पितळखोरा बुद्धलेणी आहे, या पितळखोरा बुद्धलेणी जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात आहे, पितळखोऱ्याच्या बुद्धलेणीसाठी पैठणचा व्यापारी मित्रदेव यांनी पितळखोऱ्याच्या बुद्धलेणीसाठी धम्मदान केलं. याचा धम्मलिपी पाली शिलालेख आपल्याला पितळखोरा बुद्धलेणीमध्ये पाहायला मिळेल. तर या नाशिक आणि पैठणला खास करून नाशिकचा इतिहास सांगत असताना नाशिक या ठिकाणी आणि सोबत पैठणला हे दोनही शहर प्राचीन बौद्ध पुण्यक्षेत्र हे दोनही स्थळ गोदावरी नदीच्या किनारी आहे. म्हणून या नाशिकला मौर्य असेल, सातवाहन असेल, वाकाटक असेल, महाक्षत्रप असेल, क्षहरत असेल किंवा त्याला खहरत म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये जे खरात नाव आहे तर हे क्षहरत किंवा खहरत हे जे राजे होऊन गेले होते आणि सोबतच आभीर किंवा आहिर किंवा यादव ज्याला ग्वाला म्हणतात, या म्हणजे मौर्य, सातवाहन, वाकाटक, खहरत, महाक्षत्रप, नहपान, आभीर यांचं नागशासन या नाशिकला होतं. या सर्वच राजांनी त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये या संपूर्ण नागराजांचे, या बौद्ध राजांचे उल्लेख आपल्याला
त्रिरश्मी बौद्ध लेणीमध्ये सापडतात. सर्वात जास्त संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही आपण बौद्ध लेण्या पाहतो, सर्वात जास्त बौद्ध लेण्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. याचाच अर्थ महाराष्ट्र एकेकाळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 ला देहू रोड पुणेला भाषणामध्ये म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे आणि जेवढे जास्त बौद्ध लेण्या तेवढे जास्त बौद्ध भिक्खू आणि हे सर्व बुद्ध लेण्या वर्षावासाचे आणि सर्वच बुद्ध लेण्या या बौद्ध केंद्र होते आणि सर्वच बौद्ध लेण्या हे बौद्ध विद्यापीठांचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून या नाशिक शहराचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे आणि नाशिक हे अत्यंत एक महत्वाचं केंद्र आहे. आणि म्हणून नाशिक जेव्हा शहराचा उल्लेख येतो तर नाशिक शहरामध्ये आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिर असेल किंवा सिन्नरचं गोंडेश्वर मंदिर असेल किंवा काळाराम मंदिर असेल जे इतिहास प्रसिद्ध मंदिर आहे. तर आपण राम हा शब्द आपल्याला डोळ्यासमोर आला तर आपल्याला असं वाटतं की राम हा शब्द हिंदुइझम मधला आहे, ब्राह्मणिझम मधला आहे, परंतु राम हा शब्द मुळातच पाली धम्मलिपीतला शब्द आहे. बोधिसत्व बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्मामध्ये जे राजा शुद्धोधन ज्या 8 विद्वान ब्राह्मणांची सिद्धार्थ गौतमाच्या शिक्षणासाठी तयारी करतात तर त्यावेळी 8 ब्राह्मणांमध्ये राम आणि लखन या 2 विद्वान ब्राह्मणाचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे राम आणि लखन हे जे संन्यासी व्यक्ती होते बुद्धांच्या काळामध्ये, आपण बुद्ध आणि धम्मामध्ये राम हा शब्द पाहू शकतो. आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमाची जेव्हा त्यांचा विद्यारंभ सुरू होत असतो बुद्धालय, त्याच्यामध्ये उदक राम पुत्त हा शब्द आलेला आहे. उदक म्हणजे पाणी होत असते आणि उदक म्हणजे काय तर तो उदक राम पुत्त ज्याच्याकडे सिद्धार्थ गौतम गेले होते तर हा उदक राम पुत्त पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून तो हठयोग करायचा, तप करायचा, ध्यान करायचा. उदक म्हणजे पाणी होते आणि उदक मध्ये राम करतो, राम म्हणजे आराम करतो म्हणून त्याला पुत्त म्हणजे पुत्र. तर असा उदक राम पुत्त इथेही आपल्याला राम हा शब्द सापडतो. आणि बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की वाराणसीमध्ये प्राचीन राजा कोलीय वंशाचा जो संस्थापक आहे राम नावाचा कोलीय राजा ज्याची राजधानी वाराणसी होती आणि नंतर हा कोलीय नावाचा म्हणजे कोलीय जे राजवंशाची स्थापना केली तर हा कोलीय वंशाचा राजा राम होता. हा कोलीय वंशाचा राजा राम हा सुरुवातीला वाराणसीला होता आणि नंतर त्यांनी लुंबिनीच्या तराई प्रांतामध्ये रामग्राम उभे केले. आजही आपण बुद्ध आणि धम्मामध्ये पाहतो की रामग्रामचे कोलीय. तर राम हा कोण होता तर तो हिंदुइझम नाही, कोलीय वंशाचा कोलीय राम होता. हे सुद्धा आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये सापडतात. आणि आपल्याला जे जातक कथा आहे बौद्ध साहित्यातील त्रिपिटकामधल्या जातक कथा, या जातक कथामध्ये सुद्धा जे दशरथ बौद्ध जातक कथा ज्याच्यावरून रामायण चोरलेलं आहे तर या दशरथ बौद्ध जातक कथेमध्ये सुद्धा वाराणसीचा बोधिसत्व पंडित राम हे एक पात्र दाखवलं आहे. दशरथ बौद्ध जातक कथामध्ये बोधिसत्व पंडित राम, इथं बोधिसत्व रामाला बोधिसत्व म्हटलेलं आहे आणि याच्यावरूनच ते मग नंतर काल्पनिक रामायण बनवलेलं आहे. या दशरथ बौद्ध जातक कथामध्ये सीता ही राम आणि लक्ष्मणाची बहीण दाखवलेली आहे आणि सुंदर कहाणी आहे. या संपूर्ण जातक कथा चोरलेली आहे. तर या दशरथ जातक कथेमध्ये सुद्धा बोधिसत्व पंडित राम आहे. दुसरी गोष्ट, राम हा शब्द जर बघितला तर नाशिकच्या ज्या काही त्रिरश्मी बौद्ध लेण्या आहे या नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यामध्येच पाली धम्मलिपीमध्ये नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध गुफांमध्ये राम शब्दाचा उल्लेख सापडतो. आता हा राम कोण आहे तर राम हा एक बौद्ध उपासक आहे आणि स्वतः नाशिकच्या बुद्ध लेणीमध्येच राम या शब्दाचा उल्लेख आपल्याला सापडतो. एवढंच नाही तर नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये राम नावाचा उपासक आणि रामनाक नावाच्या उपासकांचे या त्रिरश्मी बौद्ध लेणीसाठी दान आहे असा उल्लेख, म्हणजे राम आणि रामनाक असे 2 शब्द नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये सापडतात. सांगायचं तात्पर्य म्हणजे नाशिकच्या ज्या काही बौद्ध लेण्या आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, परंतु नाशिकच्या बौद्ध लेण्याचे एक वैशिष्ट्य आहे की नाशिकच्या बौद्ध लेण्यांमध्ये सर्वात जास्त अभिलेख पाली धम्म लिपीमध्ये शिलालेख आहे. म्हणजे एकूण 132 पाली धम्म लिपीतले शिलालेख नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आहे. इतके अभिलेख धम्म शिलालेख महाराष्ट्रातल्या कुठल्याच बुद्ध लेणीमध्ये आपल्याला आढळत नाही. 132 अभिलेख धम्म शिलालेख नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आपल्याला
पाहायला मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपण ज्या सातवाहनांना ब्राह्मण ठरवलं जातं, परंतु सातवाहन राजे हे नागराजे होते. याचा उल्लेख कर्नाटकच्या सन्नती ज्या काही सन्नती जे प्राचीन क्षेत्र आहे तिथं सिमुक हा सातवाहन संस्थापक सिमुक हा राजा होता. हा सिमुक स्वतःला नागरायो असा उल्लेख करतो. हे सातवाहन आणि वाकाटक राजे हे बुद्धिस्ट नागराजे होते, ते ब्राह्मण राजे नव्हते. त्यांनी कुठल्याही हिंदू ब्राह्मणी बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं नाही. तर या त्रिरश्मी नाशिकचा उल्लेख म्हटला म्हणजे नाशिकला एकूण ज्या काही 30च्या जवळपास बुद्ध लेण्या आहे, ह्या लेण्या हिनयान स्थविरवादी आणि महायान आणि काही प्रमाणात वज्रयान शाक्त परंपरेचा या त्रिरश्मी बुद्ध लेण्यांवर आपल्याला प्रभाव जाणवतो. या सातवाहनांचा महान सम्राट महान शासक गौतमी पुत्र सातकर्णी हा अत्यंत बलाढ्य. या गौतमी पुत्र सातकर्णीचा एक स्पेशल एक लेणी सुंदर अशी बुद्ध लेणी नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे महाक्षत्रप नहपान असेल, महाक्षत्रप जो ऋषभदत्त असेल, खरत वंशाचा ऋषभदत्त असेल आणि आभीर यादव राजाने सुद्धा नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलंय. त्याचे शिलालेख नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये आपल्याला सापडतात. सोबतच या नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये नाग लोकांचा, नागवंशी लोकांचा मोठा उल्लेख सापडतो. जे नागवंशी लोकांनीच प्राचीन बौद्ध धर्माचा प्रचार पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये केला होता. तर या नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये 40 नाग आणि अनेक नाग लोकांचा उल्लेख सापडतो. 40 नाग नावाच्या उपासकाने या त्रिरश्मी बुद्ध लेणीसाठी धम्मदान केलेलं आहे असा उल्लेख नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये सापडतो. तर हे 40 नाग म्हणजे काय, तर 40 नाग आहे. आपल्याला माहित आहे बुद्धाला एकूण 40 दात होते. भगवान बुद्धाने 40 दिवसात बुद्ध ज्ञान प्राप्त केलं आणि 40 भगवान बुद्धाचे कम्मठाण सुद्धा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव आहे. कदाचित 40 नाग नावाच्या या उपासकावरूनच 40 गाव हे नाव महाराष्ट्रामध्ये पडलेलं असावं, शक्यता नाकारता येत नाही. या नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आणखी भिक्खुनींचा सुद्धा उल्लेख सापडतो. म्हणजे नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यामध्ये केवळ भिक्खू संघच नाही तर भिक्खुनी संघाचा सुद्धा उल्लेख नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये ते अभिलेख आपल्याला बौद्ध गुफांमध्ये कोरलेले दिसतात. काय आहे तर नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये तापसी नावाची भिक्खुनी त्या ठिकाणी राहत होता. आपल्याला वाटते तापस आणि तापसी हे जे शब्द आहे हे बुद्धिस्ट शब्द आहे. आज आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघितलं, तापसी पन्नू नावाची एक अभिनेत्री आहे सध्या आता घडीला, तापसी पन्नू. तर तापसी ही कोण होती, तर तापसी नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये भिक्खुनी तापसी भिक्खुनीचा उल्लेख नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये सापडतो. याच तापसी भिक्खुनीचा उल्लेख साची आणि भरूचच्या स्तूपावर आढळतो. म्हणजे तापसी नावाची भिक्खुनी साची भरूच या स्तूपावर तिचा उल्लेख आहे आणि नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये सुद्धा तापसी भिक्खुनी सुद्धा सातवाहन काळामध्ये होती. तापसी म्हणजे तपस्वी किंवा तापस आणि तापसी हे शब्द पाली धम्म लिपीतले आहे. तर नाशिक शहर जे आहे हे नाशिक शहरातला इतिहास मौर्य, सातवाहन, वाकाटक, आभीर, महाक्षत्रप, शहरत, शिलाहार अशा अनेक बौद्ध राजांचा इतिहास नाशिक शहराला लागलेला आहे. आणि म्हणून नाशिक शहरामध्ये केवळ त्रिरश्मीच बुद्ध लेण्या नाही तर नाशिक या जिल्ह्यामध्ये मांगी तुंगी असेल, चांभार बुद्ध लेणी असेल आणि मनमाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत सुंदर भाषण झालं होतं. मनमाडला सुद्धा अंकाई टंकाईच्या किल्ल्यापाशी आपल्याला मनमाडला सुद्धा काही बौद्ध लेण्या आहे. त्या ठिकाणी जैन लेण्या म्हणून ते ओळखल्या जातात, परंतु आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर मनमाडला सुद्धा काही बौद्ध लेण्या आपल्याला सुंदर अशा बौद्ध लेण्या आहे. आणि म्हणून नाशिक सोबत नाशिक हा परिसर, नाशिक शहर किती प्राचीन आहे, मी नाशिक शहराचा प्राचीन इतिहास सांगत आहो तर नाशिक शहराचा किती उल्लेख प्राचीन आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये लोणावळा जिल्ह्यामध्ये कामशेत पासून ज्या पुणेमध्ये बेडसे नावाची बुद्ध लेणी आहे. कधी आपण कारला भाजे कोंडाणे बुद्ध लेणीला जर गेले तर आपण बेडसे बुद्ध लेणीला जहा, ही पुणेमध्ये आहे लोणावळा परिसरामध्ये. आणि भाजी लेणी पासून कारले लेणी पासून जवळच आहे बेडसे बुद्ध लेणी. तर नाशिक शहर किती प्राचीन आहे याचा उल्लेख मी सांगत आहो. तर ही बेडसे बुद्ध लेणी आहे पुणे जिल्ह्यात. तर या बेडसे बुद्ध लेणीमध्ये सुद्धा
नाशिकच्या उपासकांनी दान केलं आहे. त्याचा उल्लेख अभिलेख बेडसे बुद्ध लेणीमध्ये लिहिलेला आहे. अभिलेख पाली धम्म लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे? बेडसे बुद्ध लेणीमध्ये नाशिक शहराचा उल्लेख बेडसे बुद्ध लेणीमध्ये आहे. म्हणजे बेडसेच्या बुद्ध लेणीसाठी नाशिकच्या उपासकांनी दान केलं आहे, त्याचा उल्लेख आहे. बघा काय लिहिलं आहे? नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुष्यनाग अपरदेव याची बायको महाभोजाची मुलगी महारथिनी महादेवी सामदिनिका का धम्मदान. या बेडसे लेणीचं जुनं नाव मारकुट बुद्ध लेणी आहे. बघा म्हणजे पुन्हा वाचतो, नाशिकचा शेठ कोण आहे? नाशिकचा शेठ कोण आहे? आनंद, आणि आनंदाचा मुलगा आहे पुष्यनाग, आणि पुष्यनाग अपरदेव याची बायको महाभोजाची मुलगी महारथिनी महादेवी सामदिनिका का दाम या बेडसे बुद्ध लेणीसाठी आहे. म्हणजे आनंद नावाच्या नाशिकच्या त्या सेठचं दान बेडसे बुद्ध लेणीसाठी आहे. बघा नाशिक शहराचा उल्लेख 2000 वर्षापूर्वीच्या ज्या काही बेडसे बुद्ध लेणी आहे पुणे जिल्ह्यातील, त्या लेणीमध्ये सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यासोबतच अत्यंत जगप्रसिद्ध असलेल्या मुंबई महानगरामधील ज्या काही बुद्ध लेणी आहेत त्या बुद्ध लेण्यामध्ये कान्हेरी बुद्ध लेण्या, या कान्हेरी बुद्ध लेण्या मुंबईतील बोरीवली रेल्वे स्टेशनला आहे. एकूण 130 बौद्ध लेण्या आहे कान्हेरी बुद्ध लेण्या. या कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख आढळतो. नाशिकच्या या उपासकाने या उपासिकेने या भिक्खूने या कान्हेरीच्या बुद्ध लेणीसाठी नाशिकच्या या बुद्ध लेणी नाशिकच्या या उपासकाने या उपासिकेने या कान्हेरी मुंबईच्या बुद्ध लेणीसाठी दान केलं आहे. त्याचे अभिलेख पाली धम्म लिपीमध्ये कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये मुंबईच्या पाहायला मिळेल. बघा काय लिहिलं आहे कान्हेरी बुद्ध लेणी मुंबईमध्ये? नाशिकचा अपरेणुक नावाचा उपासक नाशिकचा, आनंद नावाचा उपासक नाशिकचा, जुवरीनिका नावाची उपासिका, धम्मदेवी नावाची उपासिका, या संपूर्ण उपासिकेने या कान्हेरी बुद्ध लेणी मुंबईसाठी दान केलं आहे. त्याचे उल्लेख नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये आपल्याला त्या गुफांमध्ये कोरलेले ते धम्मदानाचे नाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे सर्व नावं 21 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये कान्हेरीच्या आहे. नाशिकचा उल्लेख अनेक ठिकाणी कान्हेरी बेडसे बुद्ध लेणीमध्ये तर आढळतोच. बघा दुसरा उल्लेख आहे या कान्हेरीच्याच बुद्ध लेणीमध्ये नासिकासा नाकसाका म्हणजे कान्हेरी बुद्ध लेणी मुंबईमध्ये नाशिक शहराचा पुन्हा उल्लेख आहे. कोणत्या उपासकानं दान केलं आहे कान्हेरीच्या बुद्ध? नासिकासा पाली धम्म लिपीमध्ये नासिकासा नाकसा सतदेय धम्मदान, म्हणजे नाशिकच्या नागनाक नावाच्या उपासकाने या कान्हेरी बुद्ध लेणीसाठी दान केलेला आहे असा उल्लेख आहे. म्हणजे कोणतं दान केलं आहे? नाशिकच्या नागनाक नावाच्या उपासकाने तर या कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये भोजन मंडपाची म्हणजे भोजन कक्ष त्यानं दगडांमध्ये बांधून दिलेला आहे. बौद्ध भिक्खूंच्या भोजनासाठी त्याने भोजन मंडप बांधून दिला आहे. आणि ते कोणी बांधून दिला आहे? नाशिकच्या नागनाक नावाच्या व्यापारी उपासकाने असा उल्लेख कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये तर आहेच, पण मी जे सांगितलं बेडसे बुद्ध लेणीमध्ये सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख आहे. तर आपल्याला असं वाटतं की आपण खास करून पुन्हा नाशिककडे वळूया की नाशिकला जे काही काळाराम मंदिर आहे, तर काळाराम मंदिर, राम हा शब्द मुळातच पाली धम्म लिपीतला शब्द आहे आणि हा राम शब्द जातक कथेतला दशरथ बोधिसत्व पंडित राम इथून तो चोरलेला आहे. नंतर त्या काल्पनिक रामायण वाल्मिकी रामायणामध्ये किंवा तुळशीदासच्या रामायणामध्ये ते गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्येच राम, उदक राम, पुत्त, कोलीय राम हा वाराणसीचा होता, बोधिसत्व पंडित राम किंवा दशरथ बौद्ध जातक कथेमध्ये सुद्धा राम हा शब्द बोधिसत्वाच्या रूपानं वापरला जातो. आणि तुम्हाला माहित असेल की बुद्धांच्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावास करायचा, ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू एकांतवास करायचा, ध्यान करायचा, त्या ठिकाणी वास्तव्य करायचा म्हणजेच आराम करायचा, ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहायचा त्याला संघाराम म्हणायचे महान सम्राट अशोकांनी. आणि तुम्ही बौद्ध लेण्यांमध्ये कुठे पहा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुद्ध लेण्यांमध्ये पहा, तिथे संघाराम आहे. संघाराम म्हणजे काय? ज्या ठिकाणी भिक्खू संघ किंवा भिक्खुणी संघ आराम करतो म्हणजे झोपा काढतो नाही, आराम करतो म्हणजे त्या ठिकाणी भिक्खू संघ विश्रांती करतो, वर्षावास करतो, अभ्यास करतो, ध्यान करतो, एकांतवास करतो. तर अशा ठिकाणांना, ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करायचा, अशा स्थळांना
संघाराम म्हणायचे. संघाच्या आरामाची ठिकाण म्हणजे संघाराम किंवा भिक्खू संघाराम, ज्याला आपण आता भिक्खू निवास म्हणत असतो, पण त्याला संघाराम म्हणतात. आणि हे संपूर्ण संघाराम महाराष्ट्रातल्या सर्व बुद्ध लेण्यांमध्ये आणि मौर्य आणि सातवाहन राजाने सुद्धा बांधलेले होते. आता त्याला काही लोक भिक्खू निवास म्हणतात, वास्तविक ते संघाराम आहे. विहार महास्तूप वेगळे असतात आणि संघाराम वेगळे असतात. तर हा संघाराम शब्द, संघाराम या ठिकाणी सुद्धा राम हा शब्द आपल्याला दिसतो. ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहायचा त्याला संघाराम असं म्हटल्या जात होतो. ते ज्या ठिकाणी महास्तूप महाविहार बांधत होते राजे महाराजे, त्याच ठिकाणी संघाराम सुद्धा राहायचे. आणि म्हणून संघाराम हा शब्द मुळातच पाली आहे. तशाच पद्धतीचा हा काळाराम शब्द आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं, संघाराम, निग्रोधाराम, जेतवनाराम, विशाखा मातेनं बांधून दिलेलं श्रावस्तीचं पूर्वाराम, घोषिताराम, बुद्धांच्याच कालखंडामध्ये कुकुट्टाराम, पावारिकाराम, जिथं तिसरी धम्मसंगीती भरली होती पटण्याला, अशोकाराम, आणि श्रावस्तीला राजा प्रसेनजिताचं राजकाराम, किंवा जे आपण पाहत असतो की जे वालुकाराम, जिथे दुसरी धम्मसंगीती भरली होती वैशालीला, ते वालुकाराम महाविहार होतं. तर अशा पद्धतीने हे सगळे वालुकाराम, पावारिकाराम, राजकाराम, पूर्वाराम, निग्रोधाराम, जेतवनाराम हे सर्व शब्द तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये दिसतात. आणि आपल्याला माहित आहे की त्याचप्रमाणे हे काळाराम सुद्धा आहे. तर रामग्राम, आपण कोलियांची जी राजधानी होती बुद्धांच्या काळामध्ये, कोलियांची जी गणराज्य होतं ते होतं रामग्राम. रामग्रामचे किंवा देवदहचे कोलिय म्हणून ओळखलं जात होतं. रामग्रामच्या कोलिय राजांनी सुद्धा बुद्धांच्या याच्यावर 8वा महास्तूप बांधलेला होता. तो आजही पाहायला मिळेल. आपण कधी कुशीनगरला गेलं तर ज्या ठिकाणी मुकुटबंधनचे त्या जिथं भगवान बुद्धाला जाळण्यात आलं होतं, त्या ठिकाणी कुशीनगरला त्याला आजही लोक रामाभारा महास्तूप म्हणतात. कुशीनगरला रामाभारा महास्तूप. आणि सम्राट अशोकाने ज्या बिहारमध्ये पूर्व चंपारण तिथे महास्तूप आणि स्तंभ उभारला, त्याला रामपूर्वा अशोक स्तंभ किंवा रामपूर्वा नावाचा महास्तूप सुद्धा तुम्हाला बिहारमध्ये पाहायला मिळेल. इकडे दक्षिण भारतामध्ये सुद्धा संक्राराम, रामतीर्थम अशी अनेक बौद्ध स्थळांची नावं सुद्धा आपल्याला दक्षिण भारतामध्ये सापडेल. आपल्या जगप्रसिद्ध अजंठा बुद्धलेणीतल्या 16 नंबरच्या बुद्धलेणीमध्ये सुद्धा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही घटोत्कच बुद्धलेणी आहे, या घटोत्कच बुद्धलेणीमध्ये आणि अजंठा बुद्धलेणीमध्ये सुद्धा राम हा शब्द आपल्याला आढळतो. पण तो राम त्या अर्थाने नाही, राम हे एक वाकाटक घराण्यातील उपासकांचं नाव आपल्याला अजिंठा आणि घटोत्कच बुद्धलेणीमध्ये आढळतो. आपण जे पाल बौद्ध राजे होऊन गेले भारतामध्ये, पाल बौद्ध राजांनी सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार केला. तर या पाल बौद्ध राजांमध्ये सुद्धा रामपाल नावाचा एक पाल बौद्ध राज्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे इथे राम शब्द आहे. गुप्त बौद्ध राजवंश होऊन गेला ज्यांनी बौद्ध धर्माचा भारतात प्रचार केला. तर या गुप्त बौद्ध राजवंशामध्ये सुद्धा रामगुप्त नावाचा गुप्त बौद्ध राजा होऊन गेला, किंवा रामपाल नावाचा पाल बौद्ध राजा होऊन गेला. म्हणजे राम हा शब्द केवळ ब्राह्मणी नाही, तर राम हा शब्द भिक्खूच्या संघा आराम या शब्दाशी संबंधित आहे. विदिशामध्ये ज्या नाग लोकांचं शासन होतं, नाग शासन, त्याच्यामध्ये सुद्धा रामचंद्र नाग नावाचा एक राजा होऊन गेला. त्याचप्रमाणे आजही म्हणून नाशिकला जर आपण गेलं तर जिथे आपल्याला रामशेज किल्ला दिसते, आजही नाशिक परिसरामध्ये, ब्रह्मगिरीच्या परिसरामध्ये आपल्याला नाशिकला रामशेज किल्ला दिसतो. आता तिथे रामशेज काय आहे, रामगड, रामशेज, रामटेक हे जे नावं दिसतात, तर राम हा शब्द कशाची नाही, जिथं भिक्खू संघाचा आराम आहे. आजही नाशिकला रामशेज किल्ला आहे. वास्तविक पाहता ते रामशेज नसून ते संघाराम शेज होता. त्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करत होता, म्हणून ते काळाच्या अपभ्रंश झाला आणि ते संघारामचं ठिकाण रामशेज किल्ला म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. तर असं आजही आपण जे रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ल्यापाशी कुडा नावाची बुद्धलेणी आहे महाराष्ट्रात, या कुडा बुद्धलेणीमध्ये सुद्धा रामदत्त नावाच्या एका उपासकाने कुडा बुद्धलेणीला धम्मदान केलेला आहे असा उल्लेख आहे. आणि खास करून जेव्हा आपण भीमा कोरेगावला जातो तर त्या भीमा कोरेगावामध्ये जे विजय स्तंभावर जे 500 नागवंशी लोकांचं नाव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रामनाग, गोपालनाग हे शब्द आढळतात. कारण नाग लोकच हे बुद्धिस्ट लोक होते. नाग लोक प्राचीन काळातले बौद्ध लोक होते, त्यांनीच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. आणि म्हणून खास करून जेव्हा आपण पुन्हा नाशिक या प्राचीन पुण्यक्षेत्राकडे या, की नाशिकला ज्या काही त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, त्रिरश्मी नसून त्या पाली ती 93 बौद्ध लेणी आहे, तशा नाशिक शहराचा उल्लेख
ज्या नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्या आहे त्या गोवर्धन पर्वतावर आहे. नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यामध्ये सुद्धा गोवर्धन हा शब्द आपल्याला आढळतो. काही लोक म्हणतात गोवर्धन पर्वत कृष्णानं उडवला. आता गोवर्धन पर्वत तिकडे गोकुळ मथुरेला आहे, काही इकडे नाशिकला आहे, तर खरा गोवर्धन पर्वत नाशिकलाच आहे. गोवर्धन हा शब्द कमीत कमी 40 ते 50 वेळा नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आहे. ज्या नाशिकच्या लेण्यांना तिरन्नू किंवा त्रिरश्मी पांडव लेण्या म्हणून ओळखल्या जातात, त्या तो जो पर्वत आहे नाशिकचा त्रिरश्मी बौद्ध लेण्या खोदलेल्या आहेत, त्या पर्वताचं जुनं नाव गोवर्धन पर्वत आहे. आणि हा गोवर्धन शब्द 40 ते 50 वेळा नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये गोवर्धन हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळतो, आपल्याला वाचता येत नाही. तर त्रिरश्मी हे नाव कसं आहे, तर बुद्धरश्मी, धम्मरश्मी आणि संघरश्मी. हे त्रिरश्मी म्हणजे बुद्धरश्मी, धम्मरश्मी आणि संघरश्मी म्हणून ते त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे. पण काही लोक त्यांना जे मनुवादी लोक आहेत त्याला पांडव लेण्या म्हणून अपप्रचार करतात. तर या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये महायान आणि हिनयान, वज्रयान आणि थोड्याफार प्रमाणात या तीनही बौद्ध पंथांचा प्रभाव आढळतो. काही लोक जैन धर्माच्या त्या लेण्या आहे नाशिक त्रिरश्मी असं म्हणतात, अजिबात नाही. नाशिकच्या लेण्या ह्या महायानी, हिनयानी आणि वज्रयानी बौद्ध पंथाच्या आहे. नाशिकच्या ज्या त्रिरश्मी बौद्ध लेण्या, या त्रिरश्मी बौद्ध लेण्याचा वापर, त्याचा उपयोग एकांतवासासाठी, तपासाठी, ध्यानासाठी जैन परंपरेनं केलेला आहे. जैन मुनींनी किंवा जैन राजांनी त्रिरश्मी बौद्ध लेण्या खोदल्या नाही, केवळ जैन साधूंनी त्या त्रिरश्मी बुद्ध लेणीचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. पण परंतु नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांती झाल्याच्या नंतर आपण जर शिवनेरी जुन्नरला गेलं, तिथे शिवनेरी जुन्नरला मी तिथे स्वतः गेलाय, शिवनेरी जुन्नरला तिथे अंबांबिका नावाची बुद्ध लेणी आहे. तर ही अंबांबिका बुद्ध लेणी जुन्नर शिवनेरी त्या बुद्ध लेण्या सातवाहन राजांनी खोदलेल्या आहे, क्षत्रप राजांनी खोदलेल्या आहे, परंतु जैन लोकांनी त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणून जैन लोकांनी काही शिल्प, काही मूर्त्या अंबांबिकेच्या तिथं किंवा काही तीर्थंकराच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. ज्याप्रमाणे अंबालिका जुन्नरच्या अंबालिका लेणीमध्ये आहे, तशाच पद्धतीच्या अंबालिका या नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये नंतर जैनांनी त्या नंतर कोरल्या आहे. जैन धर्माचा आणि हिंदू ब्राह्मण धर्माचा नाशिकच्या लेण्याशी काही संबंध नाही. परंतु काही ब्राह्मणवादी लोकांनी नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आता त्या ठिकाणी हनुमानजी सुद्धा बनवलेला आहे आणि जैन धर्माशी त्याची संबंध जोडताना दिसतात. तर हे खऱ्या अर्थाने हे अपप्रचार आहे आणि म्हणून त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. नाशिक क्षेत्रामध्ये हिनयान, महायान आणि वज्रयान आणि शाक्त बौद्ध पंथांचा खूप मोठा प्रभाव होता. आपल्याला माहित आहे बौद्ध धर्माची उत्तरवर्ती शाखा जी 84 सिद्धनाथ आहे, 84 सिद्धनाथ. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाथपंथी हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोकच होते. जसं बुद्धाला लोकनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ म्हणतात, तर नाथ अतही अतनो नाथो कोई नाथो परोसिया लोकनाथे न पूजिता, बुद्धालाच लोकनाथ म्हणतात. तर बाबासाहेब म्हणतात की नाथपंथी हे नवनाथपंथी, आदिनाथपंथी हे सगळे प्राचीन काळातले बौद्ध धर्माच्या वज्रयान सहजयान शाखेची उत्तरवर्ती शाखा आहे. बौद्ध धर्माचाच एक पंथ आहे. हे नवनाथपंथी, आदिनाथपंथी प्राचीन काळातील बुद्धिस्ट लोक होते. म्हणून 84 सिद्धनाथपंथी आणि या सिद्धनाथ पंथामधूनच आदिनाथपंथी हे सर्व बुद्धिस्ट होते. आणि म्हणून माहित आहे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपान यांचे जे मोठे बंधू आहे निवृत्तीनाथ, हे स्वतः सालबर्डी बुद्ध लेणी आणि वाराणसी सारनाथला सुद्धा गेलेले होते आणि ते नागद्वार पचमढीला राहायचे. परंतु त्यांची जी नाथपंथी दीक्षा आहे ती नाशिकला ब्रह्मगिरी पर्वतामध्येच झालेली होती. आणि निवृत्तीनाथ पंथावर ते नाथपंथी असल्यामुळे त्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता. कारण नाथपंथी हे बुद्धवर्तीची बौद्ध धर्माचीच एक शाखा आहे. नाथपंथी हे महायानी एक प्रकारचे, वज्रयानी एक भिक्खूच होते, परंतु नाथपंथीचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. निवृत्तीनाथ हे स्वतः नाथपंथी असल्यामुळे बुद्ध धर्माचा प्रभाव होता आणि निवृत्तीनाथाकडूनच सोपान, मुक्ताई आणि ज्ञानदेवानी बुद्ध धर्माची नाथपंथाची दीक्षा घेतली होती. नंतर हे तिघही चौघही भाऊ वारकरी पंथामध्ये सम्मिलित झालेले होते. आणि म्हणून जे निवृत्तीनाथ आहे, या निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरी पहाड आहे, या ब्रह्मगिरी पहाडामध्ये संत निवृत्तीनाथांनी त्यांचे जे गुरु आहे गहिनीनाथ यांच्याद्वारे या ब्रह्मगिरी पहाडामध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरला म्हणजे नाशिकला नाथपंथाची दीक्षा घेतली होती.
आता त्या ठिकाणी ब्रह्मगिरी हा शब्द नाशिकला आहे. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी आहे, चंद्रपूरला आहे ब्रह्मपुरी आहे. तर ब्रह्मपुरी म्हणजे काय, ब्रह्म आणि धम्म एकच शब्द आहे. आपण बौद्ध धर्मामध्ये जे चार ब्रह्मविहारामध्ये विचरण करणारा, विहारणारा बौद्ध भिक्खू, उपासक, उपासिका, तर त्याला ब्रह्मगिरी म्हणतात. आपल्याला माहित आहे राजगिरी, चैत्यगिरी हे जे शब्द आहे बुद्ध धर्माशी संबंधित आहे, राजगिरी. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी म्हणजेच धम्मगिरी, धम्मगिरी म्हणजेच ब्रह्मगिरी आहे. तर ज्या ठिकाणी चार ब्रह्मविहारामध्ये विचरण करणाऱ्या भिक्खू संघ वास्तव्य करतो त्याला म्हणून ते ब्रह्मगिरी पर्वत म्हणायचं. आणि हा संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आजही ब्रह्मगिरी पर्वतामध्ये त्या ठिकाणी मौर्य आणि सातवाहन काळातील बौद्ध महास्तूपांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हा सातवाहन काळामध्ये प्रसिद्ध होता. या नाशिकला अत्यंत साल्हेर किल्ला असेल, रामसेज असेल आणि हरिहरगड असेल. तर ते हरिहरगड नसून ते अरहतगड आहे. कारण अरहत बावरी नावाचा भिक्खू बुद्धाच्या काळामध्ये आणि त्याचे 16 शिष्य अरहत भिक्खू हे बुद्धांच्याच काळामध्ये त्या नाशिकला, त्या गोदावरी नदीच्या ठिकाणी, त्या संपूर्ण गोदावरी नदी म्हणजे ते पैठण असो, अमरावती असो, नाशिक असो, त्या संपूर्ण गोदावरी नदीच्या तीरावरती ते संपूर्ण प्रचार प्रसार करायचे, भ्रमंती करायचे. म्हणून अरहत भिक्खू बावरी आणि त्याचे 16 शिष्य हे बुद्धांच्या काळामध्ये ते अरहतगड होतं. नंतर ते अपभ्रंश होऊन अरहतगडचं ते हरिहरगड झालेलं आहे. जसं अरहतद्वारचं हरिद्वार झालंय, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे हरिहरगडचं, जसं हरिद्वार म्हणतो ना आपण, हरिद्वार ठिकाण कुठे आहे, उत्तराखंडमध्ये. हरिद्वारला बुद्धांच्याच काळामध्ये संभूत सानवासी आणि 80 भिक्खू, अरहत भिक्खू त्या ठिकाणी राहायचे. ज्यांनी 80 भिक्खूंनी ज्या तिसरी धम्मसंगीती जी वैशालीला भरली होती, त्या वैशालीच्या धम्मसंगीतीमध्ये अरहत भिक्खू संभूत सानवासी बुद्धाच्याच काळामध्ये आणि 80 अरहत भिक्खूंनी भाग घेतला होता. म्हणून त्याला ते अरहतगड होतं. नंतर ते हरिद्वार झालं. तर त्याचप्रमाणे नाशिकला जे हरिहरगड आहे ते हरिहरगड नसून ते अरहतगड आहे. बावरी भिक्खू, अरहत आणि त्याचे 16 शिष्य आणि नंतर महाधम्म रक्षित आणि त्याचा भिक्खू संघ हा नाशिकला राहायचा, म्हणून त्याला अरहतगड म्हणायचे. अरहंतांचा गड म्हणजे काही किल्ला, केंद्र, म्हणून त्याला ते अरहतगडचं ते अपभ्रंशानंतर ब्राह्मणवादांनी हरिहरगड केलेला आहे. तर हे साल्हेर किल्ला तिथे सुद्धा आहे. साल्हेर म्हणजे काय, तर शिलाहार राजे जे नागवंशी राजे होते त्यांची सत्ता, झंझ नावाचा शिलाहार राजे तिथे होऊन गेला आहे. म्हणून हे नाशिक शहर हे अत्यंत प्राचीन वाराणसी नगराप्रमाणे शहर आहे. आपल्याला माहित आहे की महाकवी वामनदादा कर्डक हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या देशवंडी छोट्याशा गावातले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह समतेसाठी केला होता, न की काळारामाच्या दर्शनासाठी. तर म्हणूनच जे महाकवी वामनदादा कर्डक हे जे नाशिकचे होते, सिन्नरचे, तर त्यांनी गाणंही लिहिलंय, गोदा तिरी पडला लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. रामकुंड, त्र्यंबकेश्वरचं जे रामकुंड आहे, या रामकुंडामध्ये बाबासाहेब एकदा त्र्यंबकेश्वरच्या त्या रामकुंडाला भेट दिली. त्यांच्या भाषण आणि खंडामध्ये उल्लेख आहे की बाबासाहेब जेव्हा त्र्यंबकेश्वरच्या त्या रामकुंडापाशी जातात नाशिकच्या, तर तिथे काही लोक, त्या रामकुंडामध्ये पाणीही नसतं, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे भाषणामध्ये. तर काही लोक आपल्या अंगावरचा एक रिकामा कापड घेऊन त्याच्यामध्ये बुचकाडून ते आपल्या कपाळाला लावतात, असं बाबासाहेबांनी रामकुंडाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर वामनदादा कर्डकांची जी जन्मभूमी आहे हे नाशिकच आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्ये रामशेज नसून ते संघाराम संबंधित आहे. ते हरिहरगड नसून ते अरहतगड आहे. तर सातवाहन कालखंडामध्ये आणि मौर्य कालखंडामध्ये हे नाशिक एक व्यापारी महामार्गावर होतं आणि एक बौद्ध धर्माचं केंद्र होतं. आपल्याला माहित आहे जेव्हा दुसरी धम्मसंगीती भरली होती वैशालीला, तर या वैशालीला महाराष्ट्रामधून 65 अरहत भिक्खू गेलेले होते आणि ते नंतरच्या कालखंडामध्ये गेलेले होते. तर बावरी आणि 16 शिष्य, महाधम्म रक्षित आणि त्यांचे काही अन्य शिष्य यांचा गड असलेलं हे नाशिक पुण्यक्षेत्र असल्यामुळे त्या हरिहरगड नसून ते अरहतगड होतं. आणि म्हणून आज ब्राह्मणवादी लोकांनी जिथे जिथे बौद्ध पुण्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी कुंभमेळा भरवण्याचं सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता कुंभमेळ्याचा इतिहास हा बौद्ध इतिहास आहे. बौद्ध सम्राट हर्षवर्धन
या बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे आचार्य अरहत भिक्खू दिवाकर मित्र, आणि स्वतः बौद्ध सम्राट हर्षवर्धनाची जी बहीण आहे राजश्री, ही राजश्री सुद्धा भिक्खुनी होती. सम्राट अशोकांनी उपासकांची दीक्षा दिवाकर मित्र अरहत भिक्खूंकडून घेतली होती, आणि सम्राट अशोकाची बहीण स्वतः राजश्री ही सुद्धा भिक्खुनी झाली होती. तिला सुद्धा दिवाकर मित्र नावाच्या अरहत भिक्खूनं चिवर दिलेलं होतं. तर हे जे आचार्य अरहत भिक्खू दिवाकर मित्र यांची संकल्पना आहे कुंभमेळा. बौद्ध सम्राट हर्षवर्धनानं सुरू नाही केली, तर ही संकल्पना आचार्य भिक्खू दिवाकर मित्र जे बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचे धम्मदीक्षा गुरु आहे, या दिवाकर मित्र नावाच्या अरहत भिक्खूनेच ही कुंभमेळा परंपरा आहे सुरू केली. आणि ते बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या माध्यमातून, हर्षवर्धनाचा जे वडील आहे जे प्रभाकर वर्धन, आणि प्रभाकर वर्धनाचा जो हे हर्षवर्धन आणि राजवर्धन हे दोघं भाऊ, आणि राजश्री नावाची बहीण, तर ती नंतर भिक्खुनी बनत असते. तर अशा पद्धतीने दिवाकर मित्र नावाच्या अरहत भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये हा जो त्याला महादान उत्सव, आणि हे महादान उत्सव नदीच्या तीरावरच भरायला जातात. हा कुंभमेळा स्वतः 7व्या शताब्दीमध्ये आलेला चीनी प्रवासी बौद्ध भिक्खू युआन शांगने बघितला होता. याला महादान उत्सव, आणि या कुंभमेळ्याची सुरुवातीला प्रयागराज या ठिकाणी झालेली होती, जिथं 3 नद्याचा संगम असतो. आपल्याला माहित आहे, एखाद्या बौद्ध भिक्खूंची उपसंपदा करायची असेल तर त्याला नदीच्या पात्रामध्ये उभं केलं जातं, आणि ज्या ठिकाणी आणि म्हणून प्रयागराज या ठिकाणी पहिल्यांदा महादान उत्सव आयोजित केला होता. अनेक अरहत बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींना देश विदेशातल्या आमंत्रित करून त्या ठिकाणी तो महादान उत्सव त्या ठिकाणी भरवला जात होता. आणि स्वतः बौद्ध सम्राट हर्षवर्धन आणि त्यांचे ते सहकारी आहे ते बौद्ध भिक्खूंना दान करायचे, याचा उल्लेख आपल्याला स्वतः एक महादान उत्सव नंतर जो कुंभमेळ्यामध्ये परिवर्तित झाला, हा स्वतः युआन शांग चीनी प्रवासी बौद्ध भिक्खूंनी बघितलेला आहे. तर त्याची सुरुवात प्रयागराज पासूनच झालेली आहे, अलाहाबाद म्हणतात. या प्रयागराज हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. प्रयागराज या शहराचा उल्लेख आपल्याला त्रिपिटकामध्ये सुद्धा पय्या म्हणतो, म्हणजे पय्या म्हणजे काय तर प्रज्ञा. तर हे प्रयागराज त्या ठिकाणी सुद्धा सम्राट अशोकाचा स्तंभ आहे प्रयागराजला, आणि बौद्ध स्तूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर या दिवाकर मित्र नावाच्या अरहत भिक्खू म्हणजेच बौद्ध सम्राट हर्षवर्धनाने सुरू केलेल्या महादान उत्सवाचं रूपांतरण नंतर ब्राह्मणी गांजा फुकणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये झालेला आहे. तर या प्रयागराजला 3 नदीचा संगम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही बौद्ध पुण्यक्षेत्र आहे, बौद्ध नदीचे स्थळ आहे, त्या ठिकाणीच ब्राह्मणवाद्यांनी हा कुंभमेळा भरवणं चालू केलेला आहे. तर जेवढ्या काही मी आधीच सांगतो, जेवढ्या काही बौद्ध लेण्या, बौद्ध स्तूप, बौद्ध महाविहार आहे, हे नदीच्या तीरावर असतात. आणि बौद्ध भिक्षूंची उपसंपदा आणि प्रवज्जा ही नदीमध्येच होत असते, परंपरा आहे. म्हणून नद्या ह्या सीमाभूमी असतात. 3 नद्याचा संगम, बुद्ध धम्म आणि संघ जे संगम, 3 नद्याचा संगम किंवा 2, तर त्याला सीमाभूमी म्हणजे ह्या जेवढ्या काही नद्या आहे भारतामधल्या जम्बूद्वीपातल्या, ह्या सगळ्या उपसंपदा भूमी आहे. उपसंपदा म्हणजे काय, एखाद्या भिक्खूला नदीमध्ये उभं करत असतात आणि त्याची उपसंपदा करत असतात, तो आजीवन वचनबद्ध होत असतो. तर जेवढे काही कुंभमेळा ब्राह्मणवाद्यांनी सुरू केले, सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणि बुद्धाच्या काळामध्ये नद्या ह्या दुधासारख्या वाहत होत्या, पाणी स्वच्छ होतं. भारतामध्ये आकडा आहे की जगात सगळ्यात गढूळ नदी, सगळ्यात खराब नदी जर कोणत्या असेल तर भारतातील आहे. आणि म्हणून भारतातील नद्यामध्ये लोक अस्थि शिरवतात, आणि एवढ्या घाणेरड्या नद्या आहे की आज म्हणजे विचारूच नका. म्हणून ब्राह्मणांनी सगळे धंदे टाकलेले आहे नदीच्या काठावर. जे बौद्ध पुण्यक्षेत्र होते, त्या उपसंपदा भूमी होती, त्या ठिकाणी ब्राह्मणांनी आपले कर्मकांड, त्या ठिकाणी पिंडदानाचे कार्यक्रम आणि आपली यात्रा भरवली. आता अलीकडेच आपण पाहिलं की राम मंदिरामध्ये चोरी झाली आहे, केदारनाथ, आता मथुरेमध्ये चोरी झाली आहे. तर मला तर आता अशी शंका येते की 17 वेळा जे सोमनाथ मंदिर आहे गुजरातचं, जे 17 वेळा मोहम्मद गझनीनं लुटलं म्हणतात, मला आता अशी शंका येते की मोहम्मद गझनीनं ते 17 वेळा लुटलं नाही. ते जे सोमनाथ मंदिर आहे ते मोहम्मद गझनीनं 17 वेळा लुटलं नाही, ब्राह्मणांनीच लुटलेलं आहे. आजच्या उदाहरणावरून ते आपल्याला स्पष्ट होतं, जे राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त भीती कोणाला नाही, म्हणून एका जणाने म्हटलेलं आहे कुठं पोस्ट मध्ये की ब्राह्मणांचा कधीही देवावर विश्वास नसतो. त्यांचा जर देवावर विश्वास असता तर त्यांनी रामाला भिले असते, त्यांनी चोरीच केली नसती. गाडगे बाबाने सोप्या शब्दात सांगितलं, लोकांना समजलं नाही. काय समजलं
की देवळात देव नसते, ब्राह्मण पुजाऱ्याचं पोट असते. गाडगे बाबाचे शब्द आहे की अरे देवळात देव नसते, अरे ब्राह्मण पुजाऱ्याचं पोट असते. तर हे सगळे जे नदीच्या ठिकाणी जे म्हणजे बघा जेवढे काही बौद्ध पुण्यक्षेत्र आहे तर त्या पूर्ण बौद्ध क्षेत्रांवर यांनी कुंभमेळे भरणं आयोजित केलं आहे. तिथं नागा साधू येतात, त्या नदीमध्ये संडास करतात, मुततातही, त्याच्यामध्ये अनेक जीवही जातात लोकांचे. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण नद्यांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी ते मलमूत्र तर करतात, पण त्या ठिकाणी ते एवढ्या अस्वच्छ गांजा पेत असतात आणि या गांजासाठी करोडो रुपया या ठिकाणी लावल्या जात असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून जो कुंभमेळा भरला जातो तर ते आहे वाराणसीचा कुंभमेळा. हा वाराणसीचा कुंभमेळा तुम्हाला माहित आहे, वाराणसी हे एक शहर प्राचीन बौद्ध स्थळ आहे, तिथे सारनाथ आहे. सारनाथ वाराणसी काही वेगळं नाही, तिथे कुंभमेळा भरणं चालू केला. दुसरा आहे कुंभमेळा गंगा नदीचा, जो हरिद्वार आहे ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे, अरहतद्वार, त्या ठिकाणी सुद्धा कुंभमेळा म्हणजे जे बौद्ध पुण्यक्षेत्र आहे तिथेच कुंभमेळा भरवणं चालू केला. आणि दुसरा आहे मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर उज्जैनला, ज्याला अवंती म्हणतात. बुद्धाच्या काळामध्ये चंडप्रद्योत राजा हा अवंती उज्जैनचा राजा होता, बुद्धिस्ट राजा होता. आणि 15 वर्ष सम्राट अशोकांनी अवंतीला 15 वर्ष राज्यकारभार केलेला होता. आज जे उज्जैनचं महाकाल मंदिर आहे, तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चंडप्रद्योत राजाला बुद्धाचं चिवर प्राप्त झालं होतं. त्या चिवरावर उज्जैन अवंतीला शिप्रा नदीच्या काठावर एक स्तूप बांधला होता, चिवरावर स्तूप बांधला होता बुद्धाच्या. तर त्याला आजही वैशाटेगरी स्तूप म्हणून उज्जैन अवंतीला आपल्याला दिसतो. तर हे शिप्रा नदीच्या काठावर जे महाकाल मंदिर आहे, बुद्धिस्टच विहार आहे. तर तिथे त्यांनी कुंभमेळा चालू केला शिप्रा नदीवर, आणि प्रयागराजला, आणि सोबतच नाशिकला. आज करोडो रुपया देवेंद्र नावाचा ब्राह्मण पेशवा आता नाशिकच्या कुंभमेळ्यावर करोडो रुपया तो ओतणार आहे. आणि त्र्यंबकेश्वर, आता त्र्यंबक तिथं या नाशिकला काळाराम मंदिर आणि पंचवटी आहे. हा पंचवटी शब्द पंचशिलाशी संबंधित आहे, रामायणाशी नाही. त्र्यंबक हा शब्द हा त्रिरत्नाशी संबंधित आहे. पण या शब्दांची सुद्धा हेराफेरी झालेली आहे, अपभ्रंश झालेला आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी राहायचे. तर ज्या आता नाशिकला जो सिंहस्थ कुंभमेळा भरवणार आहे, तर त्या ठिकाणी हा देवेंद्र नावाचा हा ब्राह्मण पेशव्याचाच वंश फडणवीस त्या ठिकाणी भरणार आहे. तर या नाशिकला मौर्य असेल, सातवाहन असेल, क्षत्रप असेल, खरत असेल, आभीर यादव असेल, या राजांनी सत्ता केलेली आहे. सोबतच राष्ट्रकूट असेल, काही प्रमाणात चालुक्य असेल, आणि सोबतच शिलाहार राजांनी. महाराष्ट्रामध्ये शेलार आडनाव आपल्याला खूप सापडतं. हे शेलार आडनाव शिलाहार जे नागराजे होते ते बुद्धिस्ट राजे होते. शिलाहार राजांची सत्ता महाराष्ट्रामध्ये होते. तर शिलाहार राजांनी, जे आज तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर दिसते नाशिकला, हे शिलाहार राजांनी, शिलाहार वंशाचा नागराजा झंझ नावाचा शिलाहार नागराजा यांनी ते त्र्यंबकेश्वर मंदिर बांधलेलं आहे. आपल्याला माहित आहे शिलाहार राजे हे बुद्धिस्ट होते. त्याचे पुरावे तुम्हाला कान्हेरीची बुद्धलेणी आहे, 1 नंबरची बुद्धलेणी. मुंबईला ज्या बुद्धलेणी आहे, कान्हेरी बुद्धलेणी मुंबई आणि महाकाली बुद्धलेणी मुंबई, या कान्हेरी आणि महाकाली बुद्धलेणी मुंबईच्या गुफांमध्ये या शिलाहार राजांचं या बुद्धलेणीसाठी दान आहे. कपर्दिक नावाचा शिलाहार नागराजा, चित्तसेन नावाचा शिलाहार नागराजा, गंधरादित्य नावाचा शिलाहार राजा, नागसेन नावाचा शिलाहार नागराजा असे उल्लेख यांनी कान्हेरी बुद्धलेणी आणि महाकाली बुद्धलेणीसाठी दान दिले आहे. म्हणजे शिलाहार नागराजे बुद्धिस्ट होते. कोल्हापूर मधील, आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये जे महालक्ष्मी मंदिर आहे, जे महामाया देवीचं आहे, ते कोल्हापूर नसून ते कोल्हापूर आहे. आणि ते महालक्ष्मी नसून ते महामाया आहे, कोल्हापूरची महामाया. तर हे महामाया जे महालक्ष्मी मंदिर आहे ते शिलाहार नागराजांनीच बांधलं आहे. याच कोल्हापूरला कोपेश्वर मंदिर आहे, तिथे बुद्धांचे तेही शिलाहार राजांनी बांधलं आहे. इकडे नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड बुद्धलेणी आहे, त्या सुद्धा शिलाहार नागराजांनी बांधलेलं आहे. आणि सोबतच हे नाशिकचं त्रिरश्मी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, हे शिलाहार झंझ आणि इतर शिलाहार नागराजांनी बांधलेलं आहे. नंतर ब्राह्मण पेशव्यांनी त्याच्यावर कब्जा केलाय. जसं जुन्नर शिवनेरीच्या बुद्धलेणीवर अष्टविनायक गणपती ब्राह्मण पेशव्यानं बसवला, कारल्याच्या बुद्धलेणीवर ब्राह्मण तिथं देवी बसवली एकविरा. तर अशाच पद्धतीनं या त्र्यंबकेश्वर हे मंदिर हे शिलाहार नागराजांचं वज्रयानी बुद्धिस्ट विहार होतं. नंतर ब्राह्मण पेशव्यांनी कब्जा केलेला आहे आणि ते संपूर्ण नागर शैलीमध्ये बांधलेलं आहे. नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर असेल किंवा काळाराम मंदिर असेल
नाशिक जिल्ह्यातील गोंडेश्वर सिन्नर तालुक्यातील मंदिर असेल, हे सगळे नागर शैलीतील आहे आणि नागर शैली ही नागवंशी लोकांची आहे नागर शैली. तर या नागर शैलीमध्ये हे महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, कोपेश्वर आणि जे मुंबईतील अंबरनाथ मंदिर आहे, हे अंबरनाथ मंदिर वज्रे आणि शिलाहार नागराजांनीच बांधलेलं आहे अंबरनाथ मंदिर. तर ते सुद्धा नागर शैलीतीलच आहे. आणि म्हणून शिलाहार राजा झंझ असेल, शिलाहार राजा चित्तसेन, नागसेन तर इत्यादी राजांनी बुद्ध लेण्या आणि बौद्ध विहारांमध्ये योगदान केलेलं आहे. म्हणून त्र्यंबकेश्वर, गोंडेश्वर, नाशिक हे सगळे विहार इथे आहे. म्हणून ही कुंभमेळ्याची जी परंपरा ही सम्राट हर्षवर्धनांनी चालू केलेली महादान उत्सव आहे. तर त्याच्यामध्ये समुद्र मंथन ही कल्पना बुद्धिस्ट आहे महायान वज्रानं. समुद्र कशाला म्हटलेला आहे? सागर समुद्र मंथन म्हणजे काय म्हटलंय? मनुष्य जो दुःख सागर भवसागरामध्ये सापडतो तर त्याच्यामधून सुटका करून घेण्यासाठी अशा पद्धतीनं समुद्र मंथन ही कल्पना हिंदू ब्राह्मणांची नाही, ही वज्रे आणि महायानी परंपराची आहे. आज आपण अंकोरवाटला गेलो कंबोडिया देशामध्ये, तिथे तुम्हाला ते समुद्र मंथनाचं शिल्प दिसतं. तर हे वज्रयान महायान बुद्धिस्ट लोकांचं आहे. त्याच्यामध्ये एक शिक्षा आहे की दुःख सागरातून भवसागरातून समुद्रातून कसं दुःख समुद्रातून कसं पार व्हायचं, त्याच्यासाठी जो मार्ग बुद्धानं सांगितलाय, प्रशस्त केलाय, त्याच्यावर चालणं आणि दुःख मुक्त होणं, अशा पद्धतीची संकल्पना आहे. म्हणून काही लोक अंकोरवाट मला म्हणतात किंवा थायलंडला सुद्धा वाईजहाजच्या ठिकाणी म्हणजे विमानतळावर ते दिसते, म्हणतात आपला समुद्र मंथनाचं शिल्प. त्याच्याशी हिंदू धर्माचा काही संबंध नाही, ती एक संकल्पना आहे, वज्रयान बुद्धिझमची ती शाखा आहे. आणि म्हणून आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नंतर 5 वर्षापेक्षा जास्त काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, तो केवळ काळारामाच्या दर्शनासाठी नाही, तर आम्ही माणसं आहोत, तिथे समतेचा तो लढा होता. आणि शेवटी लोकांनी काळारामाचं दर्शन होऊ दिलं नाही. आता लोक मात्र त्या काळाराम मंदिरात जायला मरमर करतात. जिथे आपल्याला 5 वर्ष दर्शन होऊ दिलं नाही, आमचा देवही बाटतो, मंदिरही बाटतो, आमचा काळाराम बाटतो. म्हणून आजही आपण जर बघितलं तर हे संगाराम, निग्रोधाराम, जेतवाराम, पूर्वाराम याच्यावरच ते काळाराम पडलेलं आहे. काळाराम हे जे आहे, आजही काळारामच्या वरच्या छतवर जर पाहिलं कलशावर, तुम्हाला बुद्ध आणि बोधिसत्वाच्या कीर्तिमुख, यक्ष, किन्नर, विद्याधर, जंबूक, भारवाग सर्व बौद्ध शिल्पकला नागरशैला तुम्हाला, आणि बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला, बोधिसत्वांच्या मूर्त्या, वज्रपाणी सगळ्या तुम्हाला वज्रे आणि ट्रेडिशनल शिल्पकला काळाराम मंदिरामध्ये पाहतात. नंतरच्या कालखंडामध्ये प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मण पेशव्यांनी काळाराम मंदिरावर सुद्धा कब्जा केलेला आहे. तर हे नाशिक शहर हे खूप मोठं प्राचीन शहर आहे. बाबासाहेबांच्या आंबेडकरी आंदोलनासाठी सुद्धा बाबासाहेबांनी नाशिकलाच 1935 ला धर्मांतर घोषणा येवल्याला केली, किंवा नाशिकच्याच मुखेड सत्याग्रह, पांडव प्रताप ते बाबासाहेबांनी मुखेड इथेही सत्याग्रह केलाय. मनमाडला सुद्धा बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालंय. इगतपुरीलाही बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालेलं आहे. येवल्याला तर धर्मांतराची घोषणा झाली 1935 ला. आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांना जे परदेशी शिक्षणासाठी मदत करणारे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे तसे नाशिकचेच आहे. सयाजीराव गायकवाड, तर हे कवळाणे नावाचं गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. कवळाणे गावचे हे श्रीमंत सयाजीराव गायकवाड बडोद्याचे. नाशिक त्यांची जन्मभूमीच आहे आणि त्यांचे पूर्वज तिथेच राहत होते. नंतर आपल्याला माहित आहे की दादासाहेब गायकवाड असेल, शांताबाई दानी असेल, किंवा मग महाकवी वामनदादा कर्डक असेल, समता सैनिक दलाचे ज्यांनी 10,000 गीतं लिहिली, हे सगळे लोक नाशिकच्या आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांना साथ देणारे निष्ठावान लोक होते. म्हणून अशा पद्धतीने हा नाशिक शहर हे अत्यंत महत्वाचं शहर आहे. नाशिक शहर हे प्राचीन बौद्ध पुण्यक्षेत्र आहे. म्हणून त्या ठिकाणी जो ब्रह्मगिरी पहाड असेल, हा ब्रह्मगिरी नसून तो धम्मगिरी पहाड आहे. आणि नाशिक शहर हे प्राचीन काळापासून बुद्धांच्या कालखंडापासून अर्हत भिक्खू बावरी, त्याचे 16 शिष्य, महाधम्मरक्षित हा सम्राट अशोकाच्या काळातील महाधम्मरक्षित अर्हत भिक्खू आणि त्याचे शिष्य, आणि पुण्य नावाचा भिक्खू, इसिदिन्न, आणि अनेक नाथपंथी वज्रे आणि बौद्धपंथी भिक्खू, आणि स्वतः निवृत्तीनाथ यांची ती समाधी स्थळ सुद्धा आणि दीक्षेचं स्थळ सुद्धा ते त्र्यंबकेश्वर आहे. तर अशा प्रमाणे नाशिक हे प्राचीन बौद्ध पुण्यक्षेत्र आहे. आज त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो आणि करोडो रुपयाचा चुराडा केला जातो. आणि म्हणून आज या ठिकाणी नाशिकचा हा बौद्ध इतिहास आपण कधी ना ऐकला असेल. हा व्हिडिओ जरी लांब झाला असेल, हा व्हिडिओ आपण प्रत्येकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम.